काशीनाथ बदगुंडगी यांनी जी भाकरी बनवण्याची स्पर्धा आज इथे आयोजित केली आहे तो खरंच एक आगळा वेगळा उपक्रम आहे। कारण भाकरी हेच आपलं एकेकाळचं मुख्य अन्न होतं। अलीकडे आपण भाकरी विसरलो आहोत। शहरातल्या मुलींना तर भाकरी पण करता येत नाही, पण सोलापूरचं वैशिष्ट्य आहे की सोलापूरसारखी पातळ भाकरी महाराष्ट्रात इतर ठिकाणी मिळत नाही। आणि म्हणून सामान्य गृहिणीला एखाद्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रवृत्त करण्याचा हा काशीनाथ बदगुंडगी आणि संगीता बदगुंडगी यांचा उपक्रम खरोखर स्तुत्य आहे। आणि म्हणून या बायकांना, ज्या बायकांना कुठल्या स्पर्धेत भाग घेता येत नव्हता, त्यांना भाकरी करण्याच्या स्पर्धेमध्ये सहभागी करून त्यांना काम करण्यास उद्युक्त केल्याबद्दल काशीनाथ बदगुंडगी सरांचं खूप खूप अभिनंदन। या सर्व स्त्रियांना खूप खूप शुभेच्छा। आणि यांच्या या भाकरी सगळ्यांच्या पोटात गेल्यामुळे सगळ्यांचं मन आणि पोट तृप्त होणार आहे, यात काहीही शंका नाही। धन्यवाद। संभाजी महाराजांना पण मानाचा मुलगा राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांच्या जयंतीनिमित्त सिद्धेश्वर भोजनालय ड्रीम फाउंडेशनच्या वतीने भाकरी बनवण्याची अनोखी स्पर्धा आयोजित केली। त्याला मनापासून शुभेच्छा देतो। आता जिजाऊ मासाहेब जयंती, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, स्वामी विवेकानंद जयंती आणि 4 हुतात्मा दिन या औचित्यानं ड्रीम फाउंडेशन, बसवसंगम शेतकरी गट, राजमाता जिजाऊ भाकरी केंद्र यांच्या वतीनं सोलापुरात भारतात पहिल्यांदाच भाकरी बनवण्याची अभिनव स्पर्धा आपण घेतोय। ग्रामदैवत शिवगी सिद्धरामेश्वरांची यात्रा आली की सर्वांना वेध लागते 4 दिवस महायात्रेची, आणि त्या दरम्यान भाकरी इथं फेमस असते त्या प्रसादामध्ये। आम्ही विचार केला की एक अभिनव पद्धतीनं स्पर्धा घेऊन बेकारीपासून मुक्ती भाकरी ही एक संकल्पना आपण घेऊन ही उपक्रम घेतो। यामध्ये महिलांना आपण पीठ दिलेले आहेत, चूल किंवा शेगडी याची व्यवस्था केलेली आहे, 2 तासाचा अवधी दिलेले आहेत। या 2 तासामध्ये ती ताई भाकरीसाठी पीठ घेईल, पीठ मळेल आणि भाकरी थापेल आणि ती गरम करून जास्तीत जास्त गोल पातळ जी आमची भगिनी करेल तिला आपण 11,000 बक्षीस, 2 नंबर 7,000, 3 नंबर 5,000, 2,000, 1,000 आणि भाग्यवान 51 लोकांना आपण साडी वगैरे बक्षीस दिलो। या माध्यमातून आमचा दुसरा उद्देश आहे की सोलापूरची ज्वारी प्रसिद्ध आहे, मालदंडी आशिया खंडामध्ये जय मान्यता आहे, तर भविष्यामध्ये आपण गरम भाकरीचा उद्योग आपण उभा करावा, जेणेकरून 100 ठिकाणी गरम भाकरी लोकांना मिळावी, हा आमचा एक संकल्प आहे। या संकल्पनेतून आपण नियोजन केलो। मला वाटलं एक 100-150 महिला येतील, कोण भाकरी करतील का, आम्हाला लोकांनी टोमणे मारले, पण मला सांगायला अभिमान वाटतो या भगिनींचा। जवळपास 450 भगिनींनी भाग घेतलेले आहेत। एका स्लॉटला 60 भगिनी या ठिकाणी बसतात। एका दिवसात 3 स्लॉट आहेत, 180 भगिनी एका दिवशी करतील, दुसऱ्या दिवशी 180, कदाचित 3 दिवस ही स्पर्धा चालेल। आणि ही भाकरी आपण ग्रामदैवत सिद्धरामेश्वरांच्या महायात्रेमध्ये एवढंच नव्हे, आपल्या शेजारी कलबुर्गी येथे दिनांक 26 पासून ते 6 फेब्रुवारी दरम्यान 25 लाख लोकांची एक महासंस्कृती उत्सव आहे। त्या ठिकाणी भारताची ओळख म्हणून, सोलापूरची ओळख म्हणून आपण भाकरी तिथं प्रसाद म्हणून देतो मोफत। या अनेक उपक्रमाचे माध्यमातून लोकांनी सहकार्य केले, कोणी पीठ दिलेले आहेत, कोणी बक्षीस दिलेले आहेत, कोणी ज्वारी दिलेले आहेत। देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देता त्या घेणाऱ्यांची हातच घ्यावे या उक्तीप्रमाणे इथं खूप मोठा प्रसाद दिलेले आहेत। हे जोश बघून मला असं वाटतं की प्रत्येक भगिनी आज जागृत झालेले आहेत। भाकरीला सन्मान देण्यासाठीचा हा आमचा उद्देश आहे। मशीनवरच्या भाकरीपेक्षा हाताच्या भाकरीला चव असते, म्हणून आपण ही हातावरची भाकरी केलेली आहेत। भविष्यात यातनं एक चांगला उद्योग महिलांचा निर्माण होईल। हा काशीनाथ बदगुंडगी यांच्या भाकरी करायच्या वैविध्यपूर्ण संकल्पनेला तरुणतर्फे मनपूर्वक शुभेच्छा। कार्यक्रम खूप सुंदर आणि कोणाच्याही कल्पनेच्या पलीकडचा आहे। असेच वेगवेगळे कार्यक्रम काशीनाथरावांनी घ्यावेत अशी आमच्या मनपूर्वक शुभेच्छा आहेत। तुम्हाला कसं वाटतं?
माननीय काशीनाथ बदगुणगे आणि सौ संगीता बदगुणी यांनी आज हा भाकरी स्पर्धा ही जी आयोजित केलेली आहे ही सोलापुरात पहिल्यांदाच होते असं मला वाटते. आणि या अशा नवीन स्पर्धेचं आम्ही आज आता खरोखर छान वाटलं आम्हाला ही स्पर्धा बघून. आणि सगळ्या महिलांनी खूप मोठ्या उत्साहात भाग घेतलेला आहे आणि सगळ्या महिलांना खूप खूप माझ्या पेटे फूड्सच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. आणि असेच वैविध्यपूर्ण कार्यक्रम काशीनाथ सरांनी घ्यावेत असं मला वाटतं. आणि या स्पर्धेला भरभरून प्रतिसाद मिळतो आहे आणि आमच्या सगळ्यांच्या खूप खूप शुभेच्छा. माझं नाव संगीता काशीनाथ बदगुणकी, सचिवा ड्रीम फाउंडेशन. आज एक आगळं वेगळं उपक्रम आपण ड्रीम फाउंडेशनच्या वतीनं राबवत आहोत. तो म्हणजे भाकरी करण्याची स्पर्धा. ही स्पर्धा खरं तर जगावेगळीच आहे. त्यामध्ये अनपेक्षितपणे म्हणजे अपेक्षाच नव्हती की एवढी महिला यामध्ये सहभागी होतील. जवळजवळ 450 ते 500 यामध्ये सहभागी आहे. ते चुलीवरती पण करतात आणि शेगडी गॅसवरती पण करतात. त्यामध्ये आपण 7 नंबर काढणार आहोत. त्या 7 नंबरवरती पहिला जो आहे तो 11,000चं बक्षीस आहे आणि त्यांना फुल आहेर असे आणि सहभागधारकांना सगळ्यांना आपण सन्मान करणार आहोत. तर ही एक आगळी वेगळी उपक्रम जी आहे ती सगळ्यांच्या सहकार्याने सगळ्यांच्या साथीने खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी संपन्न होतो आहे. आणि सगळ्यांचं खरं तर मनापासून आभार आहे सगळ्या महिलांचं या प्रतिसादाला. या कार्यक्रमाला त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद दिला त्याबद्दल धन्यवाद सगळ्यांचा. आज खूप छान वाटलं इथं येऊन. एवढा आनंद झाला की खरंच म्हणजे महिलांसाठी ही जी योजना काढलेली आहे ना त्याच्यासाठी मी त्या सर्व सरांचे सर्व मावशांचे सगळ्यांचे आभार मानते. नंबर येऊ अगर ना येऊ पण ही जी म्हणजे घरातलं टेन्शन जे असतं ते दूर होऊन हे जे आपण जे ह्याच्यासाठी येतो म्हणजे वडीनं येतो त्याच्यासाठी मला त्या सरांचे सर्वांचे आभार मानायचे. खरंच खूप छान वाटलं. पुढच्या महिलांसाठी हार्दिक अभिनंदन. बेस्ट ऑफ लक. पुढच्या महिलांना भाकरी करत आहे मी. अजूनपर्यंत कधीच भाकरी केलेले नाही. घरात पण अजून मला भाकरी करता येत नाही. आमची सासूनी मला भाकरी करायला लावलं नाही तरी मी आवडीने आले की कुठं देवाला त्यांनी जेवायला देणार आहे. माझं मनात आहे की मी दुसऱ्यांना माझा भाकरी खावावा असं म्हणून मी आलेला आहे. मला पहिला नंबर दुसरा नंबर असला मला काही नाही आहे शंका नाही आहे. पण मला सगळ्यांना बघून खूप छान वाटलं. सगळ्या मावशींना बघून त्यांच्यासोबत बसून असला आनंद झाले की मला आता आमच्या सासूनी बघितलं तर खूप खुश होईल. कारण मी घरात भाकरीच करत नाही आहे. करते आवडते पण आमची सासू फाटला तरी चांगलं म्हणतात. पण मी एवढा आनंदीने केले की मला खूप छान वाटायली. आज मी पहिल्यांदा बाहेर पडलेली आहे. मी कर्नाटकची आहे. येऊन मला 3 वर्ष झाली आता. एवढ्या दिवसात मी आत्ता बाहेर पडलेली आहे म्हणून मला खूप खूप छान वाटला. पुढच्या महिलांना आता ऑल द बेस्ट. सगळे छान करतील म्हणून असं समजले. मी ज्योती लोखंडे ओम गर्जनामधून आलेली आहे. मला हे जे भाकरी करण्याचं जे राज्यस्तरीय स्पर्धा आहे खूप आवडलं. कारण महिलांमध्ये जे गुप्त गुण आहेत त्याचा वाव मिळाला इथं. ज्यांच्यामध्ये भाकरीची कला किंवा याची स्पर्धा कधी झालीच नसती पहिल्यांदाच आयोजित केल्यामुळे महिलांच्या कलेला वाव मिळालं. थँक्यू. सोलापूरकर. मला आज भाकरीची स्पर्धा आहे म्हणल्यावर आवर्जून इथं यावं लागलं आणि मला आवडतं पण. माझं नाव अंजली प्रेरणा चव्हाण. मी एका संयुक्त कुटुंबामधून आहे. पहिली गोष्ट तर माझा हात एक डिस्लोकेट झालेला आहे तरीसुद्धा मी आवर्जून आनंदाने इथपर्यंत आले. कारण कसं असतं स्पर्धा म्हणलं ना तर त्याच्यामध्ये आधी आवड असली पाहिजे आणि ती आवड मनापासून जोपासली पाहिजे. आणि मला हीच आवड आज भाकरी करण्यामध्ये येते. पण घरच्यांना यावेळी जर कळलं की माझा हात डिस्लोकेट होऊन ही घरच्या भाकरी करत नाही आहे पण इथं येऊन भाकरी करते. परंतु मला असं वाटतं की इथं भाकरी करायचे पैसे तरी भेटतात. घरी तेवढं मान सन्मान ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याला कोणी काही देऊ शकत नाही. हां मला ह्याच्यातून जर बक्षीस मिळालं तर नक्कीच मी अजून ह्याच्यापेक्षा पुढं अजून चांगलं काही करता येईल का मी ह्याचाही खूप आनंद पूर्ण तयारीत आलेली आहे. थँक्यू. आणि हे सगळे ज्यांनी आयोजित केलेलं आहे स्पर्धा खरं तर मला त्यांचे खूप आभार मानायचे आहेत. आमच्या लेडीजला घराच्या बाहेर पडायची जास्त संधी मिळत नाही आहे तरी सगळ्या कामातून काम वेळातून वेळ काढून कोणी तर असल्या पण महिला बघितल्यात मी. खूप लहान लहान मुलांना घेऊन इथपर्यंत आल्यात. कोणी बार्शीवरून आले कोणी अक्कलकोट कोणी पंढरपूर. खरंच त्या बायकांचं खरं मनापासून अभिमान करायला पाहिजे की आपण घरचे सगळे काम सोडून इथपर्यंत आलो.
सो थँक्यू. इथं मला बोलायची संधी दिली, एक व्यासपीठ मिळून बी दिला, त्याबद्दलही सर्वांचं मनपूर्वक आज आभार. भाकरी बनवण्याची अनोखी अशी स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहेत. ड्रीम फाउंडेशन या ठिकाणी मी व्हॉलंटियर म्हणून कार्यरत आहे. अनेक वर्षापासून या संस्थेसाठी मी आपलं डेडिकेशनली आणि डेडिकेटेडली सर्व्हिस देतो. त्यांना अनेक वर्षापासून काशीनाथ बदगुणकी यांच्याशी माझा परिचय आहे, जवळून असा परिचय आहे. त्यांची कारकीर्द मी स्वतः याची देही याची डोळा त्यांची कारकीर्द पाहिलेली आहे. तर आपलं भास्कर सॉफ्ट स्किल्स ट्रेनिंग अकॅडमी किंवा प्रशिक्षण संस्था पण आहे. आपण अनेक ठिकाणी प्रशिक्षण राबवतो. कॅन्डिडेट्स आणि टीचर्सना आपण प्रशिक्षित करतो आणि त्यांना एम्प्लॉयबिलिटी स्किल आणि एम्प्लॉयबल बनवतो, त्यांना स्किल्ड असं बनवतो आपण. तर या ठिकाणी आपण पाहतो की तर अनेक ठिकाणी इतर चुली मांडलेल्या आहेत. इथं महिलांचा प्रतिसाद हा ओसंडून वाहत आहे. भरघोस असा प्रतिसाद मिळालेला आहे आणि 2 दिवस लांब अशी ही चालणारी स्पर्धा, अनोखी अशी स्पर्धा आहे. आजच्या कम्प्युटर युगात आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या युगात आपण बघतो की सगळ्यांना म्हणजे कम्प्युटर आणि मोबाईलची स्क्रीन हे चांगल्या प्रकारे हाताळता येते, परंतु भाकरी बनवणे हा जरा काळाशी निगडीत नसलेला अशी स्पर्धा, अनोखी स्पर्धा घेऊन त्यांनी आपलं यशाच्या शिखरावरती स्वार होण्याचं स्वप्न जे आहे ते पूर्ण करण्यात आलेलं आहे. तर आपल्याला या ठिकाणी पाहतील की सकाळी 6 वाजल्यापासून जसा सूर्योदय झालेला आहे, महिलांचा पूर वाहत आहे. तर हे 2 दिवस अशी भरघोस अशी सोलापूरची सिद्धेश्वर जत्रा आणि यात्रा भरणार आहे थोड्या दिवसात. तर सिद्धरामेश्वराच्या पावन नगरीत ही अनोखी अशी स्पर्धा भरण्यात आहे आणि गुलबर्गा येथील मातोश्री या संस्थेला येथे बायकांतर्फे जे काही भाकऱ्या बनवल्या जात आहेत तर त्या ठिकाणी त्यांचं वितरण होणार आहे. तर या कार्यक्रमाला भरघोस आणि अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळालेला आहे. त्याबद्दल काशीनाथ बदगुणकी सर, ड्रीम फाउंडेशनचे सर्व यांचे आभार आणि धन्यवाद जितके प्रकट करावे तेवढे कमीच आहेत. नमस्कार, मी भाग्यश्री खेडगीकर. खरं तर प्रथमच आपल्या महाराष्ट्रातच नाही तर भारतातसुद्धा ही प्रथमतःच अशी आगळी वेगळी स्पर्धा जेव्हा म्हणजे अनुभवायला मिळते तेव्हा आम्हालाही फार आनंद होतो आहे. आणि काशीनाथ बदगुणकी सरांना आम्ही गेले म्हणजे लहानपणापासून ओळखतो आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण आम्ही जेव्हा DEDला होतो तेव्हा ड्रीम फाउंडेशनचे अनेक कार्यक्रम सरांनी आमच्या क्षेत्रामध्ये राबवले होते. आणि भाकरी असंच जर करायला म्हणजे तयार केलं असतं महिलांना तर कुणीही म्हणजे सहभागी एवढं झालं नसतं. पण जे बक्षीस मिळते हे जे कुठेतरी असतं ना मनामध्ये, आणि सेवेतून मार्ग म्हणजे ही कुठेतरी सिद्धेश्वर भोजनालयाला, ट्रस्टला, वेगवेगळ्या ट्रस्टना हे जे भाकऱ्या पोचतात म्हणजे याच्यातून पुण्यही मिळतं आणि आपल्याला बक्षीसही मिळतं. तर या दोन्हीचा जो संयोग आहे तो इथे जुळून आलेला आहे. आणि बऱ्याच महिलांचा, अगदी आजी लोकंसुद्धा इथे आलेले आहेत. तर त्यांचं वय बघता म्हणजे फार आनंद होतो आहे की कौतुक वाटते की बाबा ते सुद्धा इथे आलेले आहेत म्हणून. आणि अशी आगळी आम्ही बऱ्याच ठिकाणी बऱ्याच स्पर्धांमध्ये सहभागी झालेलो आहोत आजपर्यंत, पण भाकरी स्पर्धा जी आहे ती आज आम्ही प्रथमतःच इथे अनुभवलेली आहे. आणि होप सो म्हणजे कोणाचा जरी नंबर आला तर फार आनंद वाटेल आम्हाला. धन्यवाद. ಭಾಳ ಸುಂದರ ಆಯಿತು ಈ ಉಪಕ್ರಮ. ಯಾಕಂದ್ರೆ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರಿಗೆ ಸಣ್ಣ ಮಕ್ಕಳಿಗೂ ಸಹ ಬಡಿಬೇಕು ಅಂತ ಇಚ್ಛೆ ಆಯಿತು. ಅದಕ್ಕೆಲ್ಲ ಸಣ್ಣವರೇ ಬಂದಾರೆ ಇಲ್ಲಿ ರೊಟ್ಟಿ ಬಡಿಲಿಕ್ಕೆ. ಈಗ ಮುಂಜಾನೆ ಹಿಡಿದು ನೋಡ್ತೀವಿ ನಾವು, ಕಂಟಿನ್ಯೂಸ್ ಎಲ್ಲ ಸಣ್ಣ ಹುಡುಗರು ಇದಾವೆ. ಏನಾರೇ ಒಂದಿಬ್ಬರು ಮುದುಕಿಯರು ಅಷ್ಟೇ ಅದಾರು, ಆದರೆ ಅವ್ರಿಗೆ ಬಡಿಲಿಕ್ಕೆ ಬರ್ತದೆ, ಆದರೆ ಸಣ್ಣ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಬಡಿಲಿಕ್ಕೆ ಬರಲ್ಲ. ಖರೆ ಈ ಸ್ಪರ್ಧೆದಿಂದ ಅವರೂ ಸಹ ಇದರಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಿದ್ದಕ್ಕೆ ಭಾಳ ಆನಂದ ಆಯಿತು. ಭಾಳ ಸುಂದರವಾದ ಉಪಕ್ರಮ ಇದು. ಈ ಉಪಕ್ರಮದಿಂದ ಎಲ್ಲರಿಗೂ ಒಂದು ಉತ್ತೇಜನ ಸಿಗ್ತದೆ, ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರು ಪ್ರೋತ್ಸಾಹಿತರಾಗಿದ್ದಾರೆ. ಅದಕ್ಕೆ ಧನ್ಯವಾದಗಳು. ಈ ಒಂದು ಏನು ಉಪಕ್ರಮ ನಡೆಸೋದಕ್ಕಾಗಿ ಬಹಳ ಸುಂದರವಾದ ಆನಂದ ಸಿಗ್ತದೆ ಎಲ್ಲರಿಗೂ. ನೀನು ರೊಟ್ಟಿ ಚಂದ, ನಾನು ರೊಟ್ಟಿ ಚಂದ, ಎಲ್ಲರೂ ಒಬ್ರಿಗೊಬ್ಬರು ಸ್ಫೂರ್ತಿದಾಯಕರಾಗಿದ್ದಾರೆ. ಅದಕ್ಕೆ
धन्यवाद. आजकाल सगळे भाकरी खात पण नाही, बडवायचं तर दूरच आहे, खात पण नाही आहे. आणि हे एक उपक्रम खूप छान आहे. खरं म्हणलं तर खूप खूप छान आहे. म्हणजे भाकरी बडवायचं सगळ्यांना माहीत नाही. यंग मुली आलेले आहे सगळे, म्हणजे वयस्कर लोकांना येतात भाकरी बडवायला, यंग मुली येऊन भाकरी बडवायला आले तर. आणि स्पर्धा म्हटलं तर तुझे किती छान, माझे किती छान म्हणून सगळे एकमेकांना सांगायला येतं. खूप छान. आणि बदकुणकी सर वेगळ्या वेगळ्या प्रकारचं काहीतरी एक असं स्पर्धा वगैरे ठेवतात, त्यांचं पण किती कौतुक करावं तेवढं कमीच आहे. आणि खूप खूप धन्यवाद. आम्हाला पण खूप आनंद वाटायला आहे सगळ्यांना बघून. खूप खूप छान आहे. ह्यांनी पण आनंदा बाबुराव मर्ढी सोलापूरतून इथं स्पर्धेसाठी मी इथं उपस्थित आहे. पण इथं जी स्पर्धा आयोजित केली आहे राज्यस्तरीय असल्यामुळे भरपूर महिलांचा प्रतिसाद भेटत आहे आणि महिलांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी हे फार मोठं एक बदकुणकी सरांनी फार मोठं मोलाचं कार्य करत आहेत. आणि हे राज्यस्तरीय स्पर्धा असल्यामुळं महिलांचा मोठा सहभाग नोंदवल्यामुळं महिला एवढं प्रोत्साहित, लहान मोठे वयाचं देखील ह्याच्यामध्ये म्हणजे भान ठेवलेलं नाही किंवा अटी नाही आहेत. प्रत्येक महिलाला इथं संधी भेटत आहे त्यांचे कला वगैरे सादर करण्यासाठी. आणि सोलापूरची शेंगा चटणी आणि भाकरी ही प्रसिद्ध आहे, त्यामुळे हे संपूर्ण देशातच नव्हे, राज्यातच नव्हे तर संपूर्ण जगात ह्याची प्रसिद्धी व्हावी आणि आपल्या सोलापूरच्या महिलांना एक मोठं रोजगारासाठी योगदान मिळावं. नाबार्डच्या माध्यमातून फार मोठं आपलं कार्य चालू आहे, त्यासाठी बदकुणकी सरांनी फार मोठं कार्य करत आहेत. त्यामुळे मी ह्या सरांचे मनापासून आभारी आहे. संयोजक काशीनाथ बदकुणकी सर आणि संगीता मॅडम या बऱ्याच वर्षापासून ड्रीम फाउंडेशनच्या माध्यमातून विविध सोशल कामे करतात. मुलांना त्यांचं जीवन घडवून उज्ज्वल यश संपादन करून देण्यासाठी मदत करतात. गरिबांसाठी मोफत शिक्षण, करिअर अकॅडमी चालवतात. तसंच वेगवेगळे उपक्रम जसं हुरडा पार्टी किंवा भाकरी बनवणं किंवा वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा करणे, वेगवेगळे उपक्रम ते राबवत असतात. आणि आत्ताच आज भाकरी बनवण्याची स्पर्धा त्यांनी आयोजित केलेली आहे. तर भगिनी मोठ्या संख्येने जमलेले आहेत, चुलीवर भाकऱ्या बनवत आहेत. तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि असंच उपक्रम त्यांचा मोठा होत जाओ आणि मंदिर वगैरे परिसरात त्यांच्या भाकऱ्या लांब लांबपर्यंत पोहोचो अशा शुभेच्छा देते आणि माझे 2 शब्द संपवते.
माझं नाव दीपक मोरे. मी श्री समर्थ फाउंडेशनकडून आलेलो आहे. आमचं नवीन विजापूर रोड अशोकनगर येथे नवीन दालन सुरू झालेलं आहे. आमच्याकडं BCची योजना चालू झालेली आहे. त्यामध्ये ग्राहकांना फक्त 11 महिने आपला हप्ता भरायचा आहे आणि जो हप्ता ग्राहक भरतील त्याचा तसा 12वा हप्ता आपल्याला मालकाकडून मिळेल व आपल्याला बचत करून सोन्याची जिजाऊ जयंतीनिमित्त ड्रीम फाउंडेशन, जिजाऊ भाकरी केंद्र उद्योग समूह, चाणक्य गुरुकुल व श्री सिद्धेश्वर भोजनालय आयोजित राज्यस्तरीय भाकरी बनवण्याच्या स्पर्धेमध्ये आम्ही सहभागी झालेले आहोत आणि मी माझ्या मामीसोबत आलेले आहे. माझ्या मामीचे नाव वर्षा विवेकानंद सुरवसे. या स्पर्धेसाठी त्या धाराशिव जिल्ह्यामधून उमरगा तालुक्यातून आलेले आहेत आणि त्यांचं कसं की ते शेतात काम करतात आणि घरकाम बघतात आणि ते त्यांचं माहेर कर्नाटकचं आहे आणि कर्नाटकी महिला म्हणलं तर त्यांचा स्वयंपाक आपल्या महाराष्ट्रातल्या महिलासुद्धा खूप छान बनवतातच, पण कर्नाटकी महिलांचं म्हणलं तर त्यांचं भाकरी बनवणं किंवा स्वयंपाक करणं हे सगळ्यांपेक्षा वेगळं असतं आणि ते खूप छान असतं. मग मी मामीला सांगितलं की अशी स्पर्धा आहे, तुम्ही येता का? तर त्या हो म्हणाल्या. कालच आमचं सगळं नियोजन झालं आणि आज त्या या स्पर्धेसाठी आल्या.
मी त्यांना म्हणाले की स्पर्धेसाठी भरपूर महिला येतील, त्याच्यामध्ये आता तुम्ही एवढं लांबून येणार म्हणल्यावर आपल्याला असं वाटतं ना की नंबर यायला पाहिजे. जरी नंबर आला तरी याच्यामधून आपल्याला काहीतरी अनुभव मिळेल, म्हणून तुम्ही स्पर्धेत सहभागी व्हा. असंच आपल्याला नवीन काहीतरी शिकायला मिळेल. ह्या दृष्टिकोनातनं तुम्ही स्पर्धेचा विचार करा. तुम्ही या स्पर्धेला जरी नाही नंबर आला तर आपल्याला अनुभव हा माणसाचा सगळ्यात मोठा गुरु असतो आणि तो अनुभव आपल्याला मिळेल. हा अतिशय कौतुकास्पद उपक्रम आहे सर. आणि आता घरगुती काम करणाऱ्या ज्या महिला असतात त्यांचं कसं असतं की आता खेडेगावातल्या महिलांचं जर सांगायचं झालं, आता ह्या ज्या महिला आलेल्या आहेत सिटीतल्या पण महिला आहेत, पण जास्त तर खेडेगावातल्या महिला आहेत. आता माझ्यासोबत गुळवंचीवरून करमाळ्यावरून आलेल्या महिलासुद्धा इथे आहेत. त्यांचं कसं असतं सर की आता सकाळी लवकर त्यांना उठावं लागतं 5 वाजता. 5 वाजता उठल्यानंतर घरातली सगळी कामं बघून व्यवस्थित स्वयंपाक करून त्यांना 8-9 वाजता खेडेगावातल्या महिलांना कसं शेतातली कामं असतात, शेतात खुरपायचं असू द्या, कांद्याच्या सीझनमध्ये कांदे लावायचं, कांदे काढायचं. आता सध्याला सगळीकडं मार्केटमध्ये कांदे आहेत, तर सगळीकडं महिला आता कांदे चिरायला वगैरे जात आहेत. तुरी काढत आता सध्याला तुरी काढायला लागलीत किंवा गहू लावण्याचा असू द्या. अशी दिवसभर कष्टाची कामं करून आणि कांद्याच्या सीझनमध्ये तर सर असं असते की 8-9 तास असं गुत्ते घेऊन वाकून कांदे सलग 8 तास 7 तास गुत्ते घेऊन वाकून कांदे लावावं लागतं आपल्याला सर. फक्त अर्धा तासच आपण सलग वाकून राहिलो तर आपल्याला किती त्रास होत आहे, पण हे शेतकरी महिला असं एवढं कष्टाची कामं करतात आणि 5-6 वाजता काम सुटल्यानंतर घरी जातात. त्या घरी गेल्यानंतर आणि सगळं त्यांना घरातलं काम बघायचं असतं. आणि अशा या कष्टाळू महिलांसाठी ह्या श्री सिद्धेश्वर भोजनालय ड्रीम फाउंडेशनतर्फे त्यांच्यामध्ये पण काहीतरी कलागुण असतात. आता बघा, आता आपण महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी हा खूप अतिशय कौतुकास्पद उपक्रम आहे सर. आणि आता मी इंजिनिअरिंगचं शिक्षण घेते. आता आम्ही काय त्याच्याशी रिलेटेड जे काही स्पर्धा असतील आम्ही त्याच्यात भाग घेऊ शकतो. म्हणजे ज्याला वक्तृत्व येतं. आम्ही भाकरी बनवत आहेत. आता अर्धा तास त्यांच्याकडं शिल्लक आहे, तर त्यांच्या कमीत कमी 50 ते 55 भाकरी बनवून झालेल्या आहेत. सगळीकडे फिरून बघितले सर की इथं 5-6 महिला आता ह्या इथं काकूस बसले, त्यांच्या भाकरी मला सगळ्यात छान वाटल्या. तगडावर करतायत त्या भाकरी. आपण पोलपाटावर किंवा एखाद्या परातीत भाकर थापल्यावर कशी होते त्याच्यापेक्षा छान सुद्धा ही तगडावर भाकर होते आणि लोखंडाच्या तव्यावर. मला वाटतं की ह्यांच्या भाकरी छान आहेत. विटकर इथं सुभाषनगरमध्ये जुळे सोलापूर 47 कोळी राहणार 29 नंदिनी खंडू पांढरे. नंदिनी खंडू पांढरे. माझं नाव अनिता अविनाश जमादार. मी सैपूलवरून आलं. मी 80. शशिकला चितकोटी. मी विजापूर नका नूराणी मस्जिद जवळ 32. माझं नाव आहे रेणुका प्रभाकर गुरव. मी आले 7 रस्त्यावरनं. मी 40. रुपाली संजय मोरे शिवचौक 60. शिवाजी खड़के पाचापेट नहीं दाजीपेट 5 कुचरनगर में कुचरनगरలో వచ్చిన 66 చేతివట్లి చూడు నేను చేస్తా హమేషా దిన్నం చేస్తా రొట్టెలు దిన్నం చేస్తా నేను 150 రొట్టెలు చేస్తా దిన్నం खानावडीगे చేస్తా నేను नेहरूनगर सोलापूरमध्येच आहे. आता जवळजवळ 85-90 झाले असते. तशा आहेत बऱ्या, पण आता सरांवर डिपेंड आहे. ज्यांनी नंबर काढतील त्यांनाच माहिती. तसं तर नाही आहे, मी तर छानच बनवलेले आहेत, पण शेवटी मोठ्याने बघितल्यावर. की नारी हूँ जहाँ छत्रपति शिवाजी महाराज और सम्राट अशोक जैसा राजा था. मैं उस देश की नागरिक हूँ जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया को पाया जाता था. मैं उस देश की नागरिक हूँ जहाँ हर 50 मील पर रंग रूप और पहनावा बदल जाता था. मैं उस देश की नारी हूँ जिस देश को अपने भूगोल से पहले इस पूरे ब्रह्मांड का भूगोल समझ में आता था. आणि अशा या समृद्ध परंपरा, सांस्कृतिक परंपरा असलेल्या सुसज्ज समृद्ध भारतामध्ये आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये श्री सिद्धेश्वर भोजनालय सोलापूर आणि ड्रीम फाउंडेशन यांच्यातर्फे महिलांसाठी आज राज्यस्तरीय भाकरी बनवण्याची स्पर्धा आहे. आणि अशा या आपल्या कष्टाळू, अतिशय विनम्र
अशा महिलांच्या आयुष्यासाठी एक मी कविता म्हणणार आहे. कवितेचं नाव आहे आयुष्याला द्यावे उत्तर. असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून, तर नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळी ताऱ्यांची, आयुष्याला भिडता नाही चैन करावी स्वप्नांची. असे दांडगी इच्छा ज्याची, मार्ग तयाला मिळती सत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना, हसू असावे ओठांवरती काळीज काढून देताना. संकटासही भिडकावून सांगावे आता ये 72, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. करून जावे असेही काही दुनियेतून या जाताना, गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवट देताना. स्वर कठोर त्या काळात साही, क्षणभर व्हावा कातर कातर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. सकाळी 11:30ला हां, आम्ही बघा 12:30ला चालू केलं, अडीच वाजता सोडणार आहे. आता झाले 50, अजून आता टायमापर्यंत अजून 40 भाकरी होतात. हां, खूप छान वाटलं आम्हाला. सवय पण आहे करायची, आवड पण आहे. आणि 100% कुमट्यावरून आला, आता 50-60 पर्यंत झाले. छान वाटतंय.